त्याची ती संस्कृती आहे ती. आणि तो नेता आहे आता मोठा, तो तिथे झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, नाही तर परत उपोषण ताबडतोब आम्ही धावाधाव होणार. काय चाललंय काय? आणि काय दुकानं बंद करा, त्या गाड्या जाळा, काय बनाना रिपब्लिक आहे काय? टोळ्यांचं राज्य आहे काय? काही देशांमध्ये जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे, त्या बनाना रिपब्लिक. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे. ते मंत्र्यांनी सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कोणी मोठा नाही. आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता ना मोठा नेता नाही, या समाजाचा त्या समाजात हा काही मुद्दा येत नाही. 4 दिवसानंतर पुन्हा पाणी घेत अजून तरी म्हणजे मी उडत असं ऐकतो आहे. परंतु आता ह्या मला असं वाटतं या 20 तारखेनंतर हळूहळू जे आहेत ह्या कुठल्या लोकसभेच्या जागेवर कोण लढणार महायुतीमध्ये ते ठरेल. त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे की ह्या ज्या 4 जागा ज्या त्या राष्ट्रवादीच्या आलेलीच होत्या, त्याच्यामुळे त्या 4 जागावर तर क्लेम करणारच अजितदादा पवारगड. आणि आणखीन काही जे आहेत, जेवढे शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची सुद्धा मागणी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.